नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि सायली खूप खुश असतात कारण त्यांच्या हाती प्रियाच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तिच्या खांद्यावर असणारा ते जळल्याचा डाग. आता अर्जुन सायली गुढी उभारतात आणि गुढीला नमस्कार करतात. सायली गुढीकडे घराच्या शांततेसाठी प्रार्थना करते. आता इकडे मैना सदावरती चिडत असते आणि सांगते की ती सायली अजूनही आलेली नाही आहे आणि मी त्या सायलीला अजिबात सपोर्ट करणार नाही. सदा तिला समजावतो, अगं अजूनही तुझं कसं काय डोळे उघडत नाहीत गं? इतके दिवस झाले आपली पोरगी आपल्याशी कशी वागते हे तुला कळलं नाही का? तेव्हा मैना म्हणते, काही नाही हो, शेवटी रक्ताचं नातं ते रक्ताचं नातं असतं. माझी पोरगी नेहमी माझाच विचार करणार. बघा तुम्ही, मी त्या सायलीचं अजिबात काहीच ऐकणार नाही. आता नेमकी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि माझ्या बायकोने दिलेला शब्द ती कधीही तसा ठेवत नाही. ती नेहमी तो शब्द पूर्ण करते असं तो त्यांना सांगतो. तितक्यात सायली मैनाला कॉल करते आणि म्हणते की तुम्हाला पाहायचं आहे ना, आता मी जे काही दाखवते ते तुम्ही फक्त बघा. आता मैना आणि सदा पाहतात की प्रिया म्हणजे त्यांची मुलगी बबली अगदी निवांत ढाराढोर झोपलेली आहे आणि अर्जुन त्यांना सांगतो की बघा, तुम्हाला दवाखान्यामध्ये न्यायचं सोडून ती कशी निवांत पडलेली आहे, तिला काही घेणं देणं नाही. अर्जुन अजून प्रियाबद्दल दाखवून देण्यासाठी मैनाच्या मोबाईलवरून प्रियाला कॉल करतो. प्रिया वैतागून म्हणते की काय झालं, ह्या मैनाला काही कळतं का नाही, कधीही उठते सुटते, फोन करते. काय सदा गेला असेल का? बरं होईन गेला असेल तर, माझ्या मागची कटकट तरी जाईल आणि त्याच्या पाठोपाठ ती मैनासुद्धा गेली ना तर आणखीच बरं होईल. माझ्या विरोधामधले 2 माणसं तरी कमी होतील. आता हे सगळं ऐकून सदा आणि मैनाला खूप वाईट वाटतं. ते दोघेही रडू लागतात. आमची पोटची पोरगी अशी निघाली, तिला तर जन्म झाल्याच मारून टाकलं असतं ना तर बरं झालं असतं. आता ते दोघेही खूप रडू लागतात. नेमकी आता सायलीकडून थोडासा दरवाजाचा आवाज होतो आणि त्याच्यामुळे प्रिया जागी होते. इथे कोणी आलं होतं का? दरवाजा कसा काय उघडा राहिला? आणि असं म्हणून ती चेक करण्यासाठी बाहेर येते. तेव्हा सायली लपून बसलेली असते. सायली तिच्या खोलीमध्ये जाऊन सदा मैनाला व्हिडिओ कॉल करते आणि तेव्हा त्या दोघंही म्हणतात की आमची पोटची पोरगी कशी निघाली, आम्हाला तर डोळ्यावरती विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा सायली त्यांना म्हणते, मी हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, ती खूप स्वार्थी आहे. तिने आजपर्यंत खूप कट कारस्थानं केली आहेत आणि जेव्हा तिच्यावरती येतं ना तेव्हा ती स्वतःला फक्त सेव्ह करते आणि असंच होणार आहे. जेव्हा तिला कळेल ना की तुमच्यापासूनसुद्धा तिला धोका आहे, तेव्हा ती तुमचा जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे तिच्या कर्माची शिक्षा तिला द्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मदत करायला हवी. पण मी तुम्हाला काही फोर्स करणार नाही. तेव्हा मैना म्हणते, सायली मी आहे तुझ्यासोबत. आता फक्त तू जसं जसं सांगशील ना तसं तसं आम्ही करायला तयार आहोत. त्या बबलीला तिच्या प्रत्येक कर्माची शिक्षाही मिळालीच पाहिजे. आता सायली खूप खुश होते कारण सदा आणि मैना दोघेही बबलीच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी तयार झालेले असतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते, नाश्ता घेऊन येते आणि ती प्रचंड खुश आहे असं तिच्या चेहऱ्यावर तरी दिसत असतं. दोघेजण एकाच कपातून कॉफी पितात. इकडे प्रिया अश्विनच्या खूप पुढे पुढे करत असते. त्याला जाताना ती टिफिन हातामध्ये देते. आता हे पाहून अश्विन तर तिच्यावरती जाम खुश झालेला असतो. तो हॉस्पिटलला निघून जातो. तेव्हा ही प्रिया वैतागूनच म्हणते, या अश्विनला ना नुसती एक स्माईल दिली ना तरीसुद्धा तो लगेच बोलण्यात येतो. हा ना खरंच खूप मूर्ख आहे. पण ते जाऊ देत, मला त्या सदा मैनाला कॉल करावा लागणार आहे कारण अश्विनला कळू नये म्हणून मी मोबाईल सायलेंट केला होता आणि त्यावेळेस सदा मैनाने इतके कॉल केले. सदाची तब्येत खरंच खूप बिघडली असेल का गचकला वगैरे असेल. ती तिच्या माणसाला सदा आणि मैनाचा पत्ता देते आणि त्या पत्त्यावरती जाऊन पैसे देण्यासाठी सांगते. त्याप्रमाणे तो माणूसही तिकडे निघून जातो. आता इकडे सायली एकदम रिलॅक्स बसलेली असते. सकाळी तिच्याकडे कुठलेही काम नसतं, धावपळ नसते. तेव्हा अर्जुनला जरा आश्चर्य वाटतं.
तेव्हा अर्जुनला सायलीकडून कळतं की प्रियाने सगळ्यांचा नाश्ता, दुपारचं जेवण सगळं बनवलेलं आहे आणि दोघांनाही खूप आश्चर्य वाटतं. अर्जुन म्हणतो, आपल्या हाती खूप सारे पुरावे लागलेले आहेत, पण अजूनही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे DNA टेस्ट करावी लागणार आहे. कारण सिनियरनी जेव्हा तन्वी सापडली असं समजलं होतं, तेव्हा त्यांनी पहिली तिची DNA टेस्ट केली होती आणि तरच त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला होता. सायली म्हणते, पण ही प्रिया DNA टेस्टसुद्धा मॅनेज करू शकते, त्याच्यामुळे आपल्याला खूप सावधगिरीने हे सगळं करावं लागणार आहे. तेव्हा सायलीला एक आयडिया सुचते आणि ती त्याला घेऊन खाली येते. पण इकडे अस्मिताने वेगळाच गोंधळ घातलेला असतो. ती प्रतापला विचारते की डॅड, माझ्या अकाउंटचं कुठपर्यंत आले. तेव्हा प्रताप तिला म्हणतो की अगं, काळजी करू नकोस, मी आत्ताच मॅनेजरशी बोललो आहे, काहीतरी इश्यू आहे, करतील ते सॉल्व. पण सचिनला मात्र इतका वेळ थांबण्यासाठी नसतो आणि अस्मिता खूपच चिडचिड करत असते. तितक्यात अर्जुन सायली इथे येतात. अर्जुन म्हणतो, नक्की पैसे तुला हवे आहेत की दुसरं कोण तुझ्याकडे पैसे मागतंय? अस्मिता आणि अर्जुनमध्ये वाद होतात आणि अस्मिता तिथून निघून जाते. आता इकडे प्रिया लगेच वरवर नाटकी वागू लागते. अस्मिताच्या अशा वागण्याचा आपण त्रास नाही करून घेतला पाहिजे. ती ओली बाळंतीण आहे ना, त्याच्यामुळे आपणच तिची काळजी घेतली पाहिजे. चला, मी तुम्हाला सगळ्यांना जेवायला वाटते, असं ती म्हणते. पण तितक्यात तिच्या माणसाचा तिला कॉल येत असतो आणि मग ती लगेच सगळ्या गोष्टी टाळाटाळ करते आणि लगेच फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जात असते. प्रताप म्हणतो, अगं असं काय करते, तू जेवायला वाढणार होतीस ना? तेव्हा प्रिया म्हणते, विमल आहे ना, विमल वाढेल तुम्हाला. आणि मग ती तिथून निघून जाते. आता ती गेल्यानंतर सायलीचा प्लॅन सुरू होतो. ती कल्पना आणि प्रतापला सांगते की आई, प्रियाने आता सगळी कामं छान केली आहेत आणि ती सुधारण्याचा प्रयत्नही करते. आपल्या सर्वांना दिसतंय ना, त्याच्यामुळे तुम्ही आता तिला काहीतरी खूप मोठं द्यायचं आहे. आता इकडे प्रिया त्या व्यक्तीशी बोलते आणि तिला कळतं की सदा आणि मैना घरामध्ये नाही आहेत. तेव्हा मात्र प्रिया चांगलीच घाबरते आणि त्या व्यक्तीला सांगते की मी दिलेल्या पैशातून तुझे काय असतील ते पैसे काढून घे आणि माझे पैसे मला रिटर्न पाठवून दे. आता ही विचार करू लागते की नेमकी सदा आणि मैना गेले कुठे असतील. इकडे कल्पना विचारते, मोठं द्यायचं म्हणजे काय, बक्षीस वगैरे द्यायचं की काय तिला? सायली म्हणते, हो, तुम्ही माझ्याकडे घराच्या चाव्या दिल्या होत्या ना, त्याच चाव्या तुम्ही माझ्याकडून काढून प्रियाला द्यायच्या आहेत. आता प्रताप म्हणतो, सायली, तुम्ही जे सगळं काही सांगता ना, ते आम्ही तुमचं सगळं ऐकतो, पण हे म्हणजे चोराच्या हातामध्ये तिजोरीच्या किल्ल्या दिल्यासारखं झालं आहे, हे काही मला पटत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, बाबा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती, फक्त एवढं करा. आता खरं तर अर्जुनलाही कळत नसतं की सायली अशी का वागते. आता लगेच कल्पना प्रियाला आवाज देते आणि प्रिया घाईघाईने आतमध्ये जाते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे रागातच पाहत असतात. तिला जरा घाबरल्यासारखंच होतं. काय झालं असं ती जेव्हा विचारते, तेव्हा कल्पना म्हणते, आत्ताच्या आत्ता अश्विनला घरी बोलावून घे. प्रियाला टेन्शन येतं की अर्जुन सायलीच्या हाती काही लागलं का, त्यामुळेच यांनी अश्विनलासुद्धा इथं बोलावलं असेल का, काय असेल यांच्या डोक्यामध्ये. आता अश्विनही तिथे येतो आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा कल्पना म्हणते, तुझी बायको खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि ते आमच्या डोळ्यासमोर दिसते सुद्धा. आणि पूर्णाजी म्हणतात ना की पश्चाताप करणाऱ्याला आणखी एक संधी द्यायलाच हवी, म्हणूनच मी ती संधी तन्वीला द्यायचं ठरवलं आहे. आणि ती ठरल्याप्रमाणे सायलीला किल्ल्या मागते आणि घराच्या किल्ल्या ती प्रियाला देते. प्रियाला तर जे घडते त्यावर विश्वासच बसत नाही. प्रतापसुद्धा म्हणतो की अगं, तू आमचं मन जिंकलं आहेस, आमच्या या घरची सून म्हणून तू अगदी परफेक्ट आहे, हे आम्हाला कळलं आहे. अर्जुन म्हणतो, डॅड, मम्मा, तुम्ही हे काय करताय, हिच्यावरती पुन्हा पुन्हा विश्वास ठेवू नका. पण तेव्हा कल्पना काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नसते. खरं तर हे सगळे नाटकच असतं. आता सायली म्हणते, हे असं कधीच होणार नाही. अश्विनही मध्ये पडतो की तू का बरं असं वागतेस सायली बहिणी. आणि प्रिया नाटकी वागू लागते. खरंच आई, खूप थँक्यू, तू माझ्यावरती इतका विश्वास ठेवला आहेस. पण सायली या सगळ्या गोष्टीचा खूप तमाशा करते आणि तुझ्याकडे या चाव्या मी कधीही जाऊ देणार नाही, असं म्हणून ती तिच्या हातातून चाव्या खेचू लागते. हातातोंडाशी आलेला घास प्रिया तरी कशी काय जाऊ देणार. तीसुद्धा सायलीच्या हातातून किल्ल्या ओढू लागते.
दोघींमध्ये चांगलेच वादावादी होती. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आणि मजेशीर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली आणि प्रिया यांच्यामध्ये इतकं भांडण होतात की ते दोघीजणी एकमेकांचे केस देखील ओढू लागतात आणि त्यामध्येच सायली प्रियाचे चांगले 2-3 केस उपटून आणते, तेही DNA टेस्टसाठी. आता सायलीने जे डोकं लावलेलं असतं त्यामुळे अर्जुनचं डोकं मात्र चक्रावून गेलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.